नमस्कार मित्रांनो मी आज तुमच्यासाठी एकदम खतरनाक आणि एकदम टेस्टी अशी रेसिपी घेऊन आलोय। मित्रांनो आता सध्या कडकडता उन्हाळा चालू आहे, तुम्हा सगळ्यांना माहितीच आहे। अशा या कडकडत्या उन्हाळ्यामध्ये ना मार्केटमध्ये एकदम गरगरीत असे कैरी भेटतात आणि या कैरीपासून मी आज बनवणार आहे कैरीचा पन्ना। आता तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी कैरीचं पन्ना पिलेलं असाल, पिण्यासाठी एकदम मस्त लागतो, एकदम चटपटीत असा लागतो आणि बनवायला पण एकदम साधा सोपा असतो। या कैरीच्या पन्नामध्ये ना गुळाचा वापर केला जातो, त्यामुळे आपल्या शरीरामधली जी उष्णता असते ती कमी होण्यासाठी मदत होते। चला तर मग मित्रांनो, बोलण्यामध्ये जास्तीचा वेळ न घालवता फटाफट रेसिपीला स्टार्ट करूया। हो पण त्याच्या आधी चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका बरं। तर मित्रांनो, कैरीचा पन्ना बनवण्यासाठी ना सगळ्यात आधी मी 2 कैरी घेतलेले आहेत, एकदम हिरवेगार असे आणि ताजे कैरी घेतलेले आहेत। इथं तुम्ही बघू शकताय। आता ही कैरी मी सोलून घेणार आहे पिलरनं। हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला सोलून घ्यायचा आहे। वरचा जो हिरवा भाग असतो ना तो संपूर्णपणे चांगल्या प्रकारे सोलून घ्यायचा आहे। आणि ज्या कैरी तुम्ही घेताय ना त्या थोड्याशा आंबट कैरी घ्या, म्हणजे पन्ना एकदम मस्त छान आंबट बनतो आणि चटपटीत बनतो आणि टेस्टला पण एकदम मस्त लागतो। तर हे बघा मित्रांनो, अशा पद्धतीने कैऱ्या ज्या आहेत ना चांगल्या प्रकारे मी सोलून घेतलेले आहेत, वरची साल काढून घेतलेले आहे। आता हे जे कैऱ्या आहेत ना आपल्याला कापून घ्यायचे आहेत। याचा वरचा देठ काढून घेतो आणि आता बाहेरचा जो गर आहे ना तो काढून घ्यायचा आपल्याला आणि आतली कोय वेगळी करून घ्यायची। हे बघा, अशा पद्धतीने गर आपल्याला वेगळा काढून घ्यायचा याचा। हा बघा मित्रांनो, अशा पद्धतीने कोय जी आहे ना आतली काढून घेतलेली मी। आता मित्रांनो, गॅसवरती मी कुकर ठेवून घेतलेला आहे। या कुकरमध्ये कैरीचा जो गर आपण काढून घेतला होता ना तो यामध्ये टाकून घेणार आहे आणि त्याचबरोबर यामध्ये 2-3 ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे। पाण्याबरोबर थोडासा मीठ आणि त्याचबरोबर यामध्ये 10-15 काळी मिरी टाकून घेतोय। आता मी कुकरचं झाकण लावून घेतो आणि 3 ते 4 शिट्ट्या होईपर्यंत याला चांगलं शिजवून घेतो। म्हणजे आतली जी कैरी आहे ना ती चांगली एकदम मऊदार अशी शिजली पाहिजे, तोपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। तर मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकताय कैरी आपली शिजून रेडी झालेली आहे। हे बघा, तुम्ही इथं बघू शकता एकदम मऊदार अशी शिजलेली आहे। आता मित्रांनो, शिजून घेतलेली जी कैरी आहे ना ते एका मिक्सरच्या जारमध्ये टाकून घ्यायचं आहे। आता मित्रांनो, यामध्ये अर्धी वाटी गूळ टाकून घ्यायचं आहे। गूळ जे आहे ना तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करून घेऊ शकता। कैरीचं पन्ना जर तुम्हाला आंबट हवं असेल तर गूळ जे आहे ना थोडंसं कमी करू शकता आणि जर गोड हवा असेल तर थोडंसं गूळ तुम्ही वाढवून घेऊ शकता। तर अशा पद्धतीने गुळाचं जे प्रमाण आहे ना कमी जास्त तुम्ही करून घेऊ शकता। त्याचबरोबर मित्रांनो, यामध्ये 2 हिरव्या मिरच्या मी टाकून घेतोय। त्याचबरोबर यामध्ये थोडासा पुदिना मी टाकून घेतोय। अर्धा चमचा जिरा पावडर, भाजलेला जिरा पावडर आहे आणि आता यामध्ये चवीपुरतं मीठ आपल्याला टाकून घ्यायचं आहे। साध्या मिठाबरोबर तुम्ही यामध्ये काळं मीठ पण टाकून घेऊ शकता। मला पर्सनली काळं मीठ चवीला आवडत नाही, त्यामुळे मी टाकलेलं नाही आहे। तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही टाकून घेऊ शकता। आता मिक्सरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि एकदम बारीक अशी याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे। तर मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकता एकदम बारीक अशी पेस्ट आपली तयार झालेली आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपलं कैरीचं पन्ना रेडी झालेलं आहे, एकदम मस्त असं झालेलं आहे आणि सुगंध जो येतोय ना तो पण एकदम मस्त येतोय। जिऱ्याचा फ्लेवर, यामध्ये टाकलेला पुदिन्याचा फ्लेवर वगैरे एकदम मस्त असा येतोय। तर मग अशा पद्धतीने तुम्ही कैरीचं पन्ना तयार करून ना एक 8 दिवस फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता। आता मित्रांनो, एका ग्लासमध्ये थोडासा बर्फ टाकून घ्यायचा आणि त्याचबरोबर पुदिन्याची पानं यामध्ये टाकून घ्यायची। आता 3-4 चमचे कैरीचं पन्ना आपण जे बनवून घेतलं होतं ना ते टाकून यामध्ये थंडगार पाणी ओतून घ्यायचं आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचा। तर मित्रांनो, फायनली आपला कैरीचा पन्ना एकदम मस्तपैकी थंडगार असा आणि चटपटीत असा रेडी झालेला आहे। अशा पद्धतीने तुम्ही पण तुमच्या घरी एकदा नक्की ट्राय करा कैरीचा पन्ना। तर हे बघा मित्रांनो, आपलं कैरीचं पन्ना बनवायला एकदम साधं सोपं आता तुम्ही बघितलेलं असाल। आता मी टेस्ट करून पण सांगतो तुम्हाला कसा टेस्ट झालेला आहे। एकदम मस्त, एकदम चटपटीत असं झालेलं आहे आणि टेस्टला एकदम अप्रतिम झालेले आहे। यामध्ये जिरा पावडर वगैरे टाकल्यामुळे ना टेस्ट जो येतोय ना तो एकदम मस्त येतोय आणि त्याचबरोबर पुदिन्याचा जो टेस्ट येतो ना तो पण एकदम मस्त असा येतोय। तुम्ही पण तुमच्या घरी एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा तुमचा कैरीचा पन्ना टेस्टला कसा झाला तो। सांगताय ना, नक्की सांगा।
चला तर मग मित्रांनो, जाता जाता रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ज्या रेसिपीज तुम्हाला आवडतात त्या इतरांच्या बरोबर शेअर करायला पण नक्की विसरू नका.